कुछ बोला है तो आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो। क्या डाल भी लिए? बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा है। कधीच कुणाला कमी समजायचं नाही, काम करायचं आणि ठाटात जगायचं। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे EDITIZ एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत। तर भाऊ आजची व्हिडिओ खूप खास झालेली आहे। आजची व्हिडिओ म्हणजे ॲटिट्यूड स्टेटस। तुम्हाला जर एखाद्याचे डायलॉग बोलून व्हिडिओ काढायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ स्टेटस मी आज बनवले आहे। तर तुम्हाला तो करायचा असेल तर तुम्ही माझी व्हिडिओ कुठून स्किप करता व्हिडिओला पूर्ण बघा भावांनो। आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक ॲपची गरज लागणार ते म्हणजे AlightMotion हे ॲप तुमच्याकडे असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं जाईल। तर भावना तुम्हाला ते ॲटिट्यूड स्टेटस बनवलं आहे। तुम्हाला माहिती आहे डायलॉग PNG टेक्स्ट PNG हे कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगणार आहे। तर भावना सगळ्यात पहिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बिटमार्कवर सॉन्ग घेऊन टाका। तुम्हाला अशा प्रकारचं सॉन्ग आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर भावना प्लसचा आयकॉन दाबून इमेज आणि व्हिडिओ क्लिक करून तुमचा टेक्स्ट PNG घेऊन टाका आणि तो असं खाली आणून टाका भाऊ, मीडियमला ठेवून द्या मीडियमला। तर म्हणून दुसऱ्या बिटमार्कला तो क्रॉप करून घ्या आणि दुसऱ्या याला तर भाऊ हा PNG आपल्याला थोडं वरती घेऊन टाकायचं आहे आणि हा थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि हा तिसऱ्या बिटमार्कला क्रॉप करून घ्यायचा आहे। परत एक लास्टचा आहे तुम्हाला अशी टेक्स्ट PNG मी देऊन टाकलं भावना ऑलमोटरीमध्ये। तर म्हणून हा मोठं करून टाकूया। तर म्हणून हा क्रॉप करून टाकूया आणि इथं फोटो टाकूया। तर म्हणून तुम्हाला ज्या हिरोचे फोटो घ्यायचे ते तुम्ही त्या घेऊन टाका आणि अशा प्रकारे ॲड करून टाका भावनो सोपी व्हिडिओ आहे, खूप हार्ड नाही आहे। तर भावना आता लास्ट एक फोटो घ्यायचा फक्त आपल्याला। तर म्हणून इथे बिटमार्क देऊया। इथे बिटमार्क दिल्यानंतर तुम्हाला बिटमार्क दिलंच जाईल ऑलरेडी, त्यात तुम्हीच काही विषय नाही। भावना लास्टला क्रॉप करून घेऊया हा फोटो। भावना सर आपल्याला सगळं झालेलं आहे। आता आपल्याला फक्त इथं एक पेस्ट लेअर करायची, तुम्हाला मी देऊनच टाकल ती। तर भावना अशा प्रकारची ती हे राहील, इथून कॉपी करून घेऊया। तुम्हाला अशा प्रकारची लेअर देऊन टाकल। तर भावना इथं ॲड करून घ्यावं लागेल ते तुम्हाला। ॲड करण्यासाठी तुम्हाला इथं वरती ॲरोचे चिन्ह दिसत आहे, त्याच्यात दुसऱ्या ह्याला क्लिक करा आणि त्या ॲरोला असं मोठं करून घेऊया। तर भावना यात आपल्याला इथपर्यंत लास्टपर्यंत बिटमार्कपर्यंत आणायचं आहे। तर मग थोडी त्याची वेल्डिंग कॅपॅसिटी कमी करून घेऊया। तर म्हणून ते आलेले आहे, तो जास्त करून पण तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर जास्त करून टाका। तर याची जास्तच करून घेऊया आपण, जास्त पण नॉर्मल करून घेऊया 60। ते केल्यानंतर भावना तुम्हाला आता इफेक्ट लावायचे, तुम्हाला शेक इफेक्ट दिलेच जाईल। तर म्हणून हा इफेक्ट तुम्ही इथून कॉपी करून घेऊया। कॉपी कसा केलं ते तुम्ही बघितलंच असेल। तर भावना बघू शकता हा या टेक्स्ट PNG इथून पेस्ट करून द्या। तर भावना दुसऱ्या पण याला पेस्ट करून द्या, तिसऱ्याला पण। तर भावना आपण आपल्या शेक इफेक्टवर जाऊन पहिलाच इफेक्ट आपण कॉपी करून घेऊया। कॉपी करून घेऊया।
कॉपी केल्यानंतर भावना तुम्ही फोटो घेऊन तुम्हाला जो फोटो टाकायचा असेल त्या फोटोवर क्लिक करून तो पेस्ट करून देऊया. तर म्हणून अशा प्रकारचे फोटो बसवले जातील ते. हा तुम्हाला एक ब्लॅक शॅडो ॲड करून घ्यायचा भावना तुम्हाला ब्लॅक शॅडो पण देऊन टाकेल मी. तर म्हणून अशा प्रकारचा शॅडो राहील. अशा प्रकारचा शॅडो तुम्हाला लास्टपर्यंत आणायचा आहे. लास्टपर्यंत आणून घेऊया. त्यानंतर भावना तुम्हाला एक नाव ॲड करायचं आहे, हॅशटॅग वैयक्तिक. अशा प्रकारचे तुम्हाला टेक्स्ट पेन जी बनवायची असते तर तुम्हाला शिकवण्यात येईल भावना. आपण तुम्हाला एक इफेक्ट सांगतो. ॲड इफेक्ट करून ग्लो स्कॅन इफेक्ट ॲड करून घ्या. ते ॲड केल्यानंतर भावना सगळ्यात लास्टपर्यंत येऊन असं करून द्या. तर भावना ग्लो स्कॅनवर जाऊन नंतर भावना ते इफेक्ट सांगायला तुम्हाला मी दुसरी पार्ट काढायलाच. तर आपण एक काम करायचं क्रॉप करून घेऊया. भावना ही लेअर आपण कॉपी करून घ्या. कॉपी लेअर करून घेऊया आणि इथेच टाकूया भावना. तर म्हणून अशा प्रकारे आपण व्हिडिओ खूपच क्वालिटी होणार आहे. सोपी व्हिडिओ भावना. तुम्हाला एक ॲड करून घ्यायची आहे, एक ओव्हरली भावना. एक काम करूया भावना, आपण डिलीट करून टाकूया. व्हिडिओ एक्सपोर्ट व्हायला प्रॉब्लेम नाही आला पाहिजे आपल्याला. तर भावना आपली एवढी व्हिडिओ झालेली आहे. तुम्ही बघू शकताय काहीच वेळ लागला नाही व्हिडिओ बनवायला. तर भावना अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करून टाका भावना. बेल आयकॉनला प्रेस करून द्या, कारण आपण अशाच प्रकारच्या मराठीमधून एडिटिंग करत असतो, ते पण एकदम सोप्या भाषेत. तर भावना नक्कीच करा, कारण की मराठी माणूस आहे, मराठी माणसाला सपोर्ट करत जावा. आणि चॅनलवर नवीन असाल तर परत एक लाईक करून द्या. भावना लाईक नसेल करता नक्की करून द्या. तर भावना भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओला. जय महाराष्ट्र भावना. आता व्हिडिओ एक्सपोर्ट करून देऊया भावना आपण. जय महाराष्ट्र.